नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये कृष्णा गावकर प्रत्येक शेतकऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. माझं एक यूट्यूब चॅनल आहे अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस, आणि ते जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे ते सबस्क्राईब करा. कारण का 9 वाजता सकाळी व्हिडिओ येणार आहे आणि चांगल्या समस्या घेऊन ज्या आज मार्केटमधलं जे काय प्रॉब्लेम आहेत त्याचं समाधान असे तुम्हाला व्हिडिओ बरेचसे आज व्हिडिओ बघितलेले आहेत, बनवलेले आहेत. त्याच्यानंतर हा एक व्हिडिओ ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला बनवून दिलाय, तरी पण आज मी पुन्हा घेऊन आलोय ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. मित्रांनो, हा छोटासा पॅकेट आहे पण जबरदस्त धमाका करतो. बघा तुम्हाला मी दाखवतो काय धमाका होतो. तर ग्रो मॅजिकचा अर्थ काय? मॅजिक म्हणजे जादू. जादू काय आहे मित्रांनो? हे 100 ग्रामचं पॅकेट आहे. हे 100 ग्रामचं पॅकेट 1 एकर वरती काम करतं. आज 1 एकर मध्ये मार्केटमध्ये कुठलेही प्रोडक्ट वापरायचे असेल तर किती लागतात तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. याचं काम काय? याचं काम काय? ग्रोथ प्रमोटर आहे. हे काय करतं? वाढवतं. मार्केटमध्ये काय ज्या झाडाला तुम्ही टाकणार, ज्या याला भाजीपाल्याला, भातशेतीला ज्याला पण तुम्ही टाकणार त्याला ग्रोथ करतं, वाढवतं. वाढवतं म्हणजे काय वाढवतं? तर पहिलं म्हणजे झाड वाढवतं, त्याचे ब्रँचेस वाढवतं, त्याची पानं वाढवतं, त्याची फुलं वाढवतं, त्याची फळं वाढवतं, उत्पन्न वाढवतं, क्वालिटी वाढवतं. आता तुम्हाला क्वालिटी म्हणजे काय? क्वालिटीमध्ये काय? क्वालिटीमध्ये जर साधा मी आता सध्या मँगोवर काम करतोय, मँगोसाठी, आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल मी आता कमीत कमी महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यात फिरतोय. मी कुठलेही व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिकल माझे जर व्हिडिओ बघाल ना युट्यूबला तर मी प्लॉट वरती असतो. मी ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ करत नाही. म्हणून आज तुम्हाला परत सांगावं असं वाटलं ह्याचं काय जादू आहे आपल्याकडे ह्या प्रोडक्टची. जर तुम्हाला त्याची क्वालिटी बघायची म्हटली तर आज क्वालिटीमध्ये मँगो, मी गेल्या वर्षी मँगोवर काम केलं ना, नॅचरल कलर होता. कलर म्हणजे त्याला ऑरेंज आणि लाल ऑरेंज असा जो कलर होता नॅचरल. आज आंबा कट केला त्याचा वासच येत नाही. हापूस आंबा म्हटल्यानंतर तो वास आला पाहिजे, पण आज वास येत नाही कारण आपण पूर्ण केमिकलने त्याची पूर्ण त्याचं नॅचरलपणा गेलेला आहे. त्याचा कलर मी तुम्हाला कलर पण आता दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. काय नॅचरल काय असतो ते त्याच्यावरती काम केलंय मी. त्याच्यानंतर भाजीपाल्यावरती तर जबरदस्तच काम केलं. काकडीमध्ये आज काढली की परत उद्या काकडी, आज काढली की उद्या काकडी. मी ज्यावेळी सांगतो की ह्याच्यामध्ये हा जो प्रोडक्ट आहे ना, हा नर फुलाला मादीमध्ये कन्वर्ट करतो. विश्वास बसतच नाही सुरुवातीला. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं ना काकडीचं, तर त्याच्यामध्ये 1 नर 1 फुल 1 मादी, 1 नर 1 मादी, 1 नर 1 मादी. मग काय होतं? मादी फुलाला काकडी लागते, नर फुल गळून पडतं. पण ह्या प्रोडक्ट मध्ये एवढी जादू आहे ना की त्याने दोन्ही फुलाला काकडी लागते. त्याचा पण एक व्हिडिओ दिलाय. एक डॉक्टर आहे, त्यांचा व्हिडिओ स्पेशल बनवलाय मी काकडीसाठी. एका गुंठ्यावरती काकडी केली, दर दिवशीचा तोडा 10 किलो, 15 किलो, 20 किलो, 25 किलो, एक दिवस तर 30 किलो काकडी मिळाली. काय जादू आहे? कारण नावातच जादू आहे. त्याच्यानंतर आता आम्ही काम केलंय कपाशी कापूसवर केलंय, सोयाबीन वरती केलंय, मक्यावरती तर टनेज वाढलंय. तुम्हाला जमिनीमधले जेवढी पिकं आहेत म्हणजे कांदा आहे, टोमॅटो आहे, सॉरी कांदा आहे, बटाटा आहे, जमिनीच्या आतमधली पिकं एक साईजची क्वालिटी येते याच्यावरती नंबर 1. ऊसामध्ये जर गेलो तर त्याच्यामधलं काय शुगर कंटेंट वाढवण्याचं काम करतं, त्याची साईज वाढवण्याचं काम करतं, त्याची क्वालिटी वाढवण्याचं काम करतं. जर भुईमुगावरती गेलो, भुईमुगावरती पण मग सुंदर प्रकारे काम केलंय, डबल उत्पन्न काढून दिलेलं आहे. ऑइल कंटेंट म्हणजे काय वाढवतं क्वालिटी ते मी तुम्हाला समजून सांगतोय. त्याच्यानंतर भाजीपाल्यावरती तर सगळं काम चालू आहे, कांद्यावरती चालू आहे, मक्यावरती चालू आहे. त्याच्यानंतर टोमॅटोवरती तर टोमॅटोचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. जबरदस्त रिझल्ट. आज टोमॅटो विदाऊट फ्रीज, जो केमिकलचा टोमॅटो आहे 3ऱ्या दिवशी खराब होतो. आपला जो प्रोडक्ट, ह्या वापरलेला प्रोडक्ट, ह्याचा टोमॅटो 17 दिवस विदाऊट फ्रीज मी ठेवून रिझल्ट काढलाय. त्याचा पण व्हिडिओ दिलाय. 25व्या दिवसानंतर 25व्या दिवशी त्या टोमॅटोला सुरकुत्या पडल्यानंतर त्याला आम्ही कट केला. हे पॉवर याची आहे. ह्याच्यानंतर अजून बऱ्याचसं काय, आता ह्या वर्षी मी भात शेतीवरती काम केलं. भात शेतीवरती जे काय फुटवे आहेत ना, आता 2 काडी भात लावलं होतं. 15 दिवसात त्याला 10 फुटवे आले. मी आता परत 1-1.5 महिन्याचा व्हिडिओ बनवणार, 25-30 फुटवे. मी सर्वसाधारण शेतकऱ्याला बोलतो 1-2 काडी लावल्यानंतर तुम्हाला 20-25 फुटवे येत असेल तर आपण 10-15 फुटवे जास्त येतील. जेवढे फुटवे जास्त येणार तेवढी लोंबी जास्त होणार, तेवढं उत्पन्न जास्त होणार. म्हणजे एक नाही, तुम्ही जेवढे बनाल तेवढे प्रत्येक व्हिडिओ आहेत. मी जे तुम्हाला सांगतोय ना तेवढे व्हिडिओ तुम्हाला मिळणार. आम्ही ते एका गावामध्ये नंदुरबार साईडला मी फ्लावर वरती काम केलं. नंबर 1 क्वालिटी. म्हणजे त्याच्यापेक्षा मार्केटला क्वालिटी दिसल्यामुळे त्याला रिझल्ट पण मिळतो, त्याला चांगले उत्पन्न पण मिळतं, त्याला चांगला भाव पण मिळतोय शेतकऱ्याला. हे याचे रिझल्ट आहे.
ह्या ग्रो मॅजिक वरती ना जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, एवढे चांगले ग्रोथ आहे. म्हणजे तुम्ही कशाला पण वापरा, त्याची क्वालिटी, त्याचा रंग. हा, एक सांगायचं राहिलं तुम्हाला, हळदीवरती मी काम केलं. हळदीवरती काम केलं. सुरुवातीला बोलत असं पाव किलो, अर्धा किलो हळद, 3 किलो 4 किलो हळद एका कांद्याला काढली. हळदीची साईज जास्तीत जास्त झाडाचे 3-3.5 फूट होतं, आपले पडोकारण 5-5.5 फूट. त्याचं पानाची साईज वाढली आहे, खाली कंदाची साईज वाढली आहे, त्याचा रायझोमचा मोठा झाला. प्युअर सेंद्रिय नंबर 1 रिझल्ट. जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त उत्पन्न. म्हणजे जेवढं काय वाढवता येईल ना तेवढं वाढवायचं काम करतं नॅचरल पद्धतीने. त्याचा वास, रंग, सुगंध जे जे काय ना, ग्रो मॅजिक छोटा धमाका. म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका जो बोलतो ना, 100 ग्रामच्या पॅकेटमध्ये हंगामा करून टाकलाय. प्रत्येकाने एकदा तरी वापरून बघा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल. अशा बऱ्याचशा समस्या तुमच्या, की उत्पन्न वाढत नाहीये, त्याचे आउटपुट मिळत नाहीये, शेतातून उत्पन्न मिळत नाही, तुम्ही ग्रो मॅजिक कडे वळलात, इंडिया ग्रो ब्रँड कडे वळलात तर नक्कीच येईल. आणि अशा समस्या असतील ना, तुम्हाला प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही या आमच्याकडे, मला कॉल करा, मी तुमच्या प्लॉटवर येईन. आणि मित्रांनो, मी प्लॉटवरच जाऊनच रिझल्ट व्हिडिओ बनवतो. आज जो माझ्या ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ बनवतोय, पण मी कुठे व्हिडिओ ऑफिसमध्ये बसून नाही बनवत. मी प्रत्येकाच्या, पण मला आज वाटलं ग्रो मॅजिकची जादू काय ती दाखवावी, म्हणून हा तुमचा व्हिडिओ करतोय. रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. सकाळी 9 वाजता माझा व्हिडिओ येणार. तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझं जे युट्यूब चॅनल आहे अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस, त्याला सबस्क्राईब करा. आणि सर्व शेतकऱ्यांसाठी धन्यवाद. थँक्यू.